रामकृष्ण हरी मित्रांनो, हा व्हिडिओ मी थोडा उशिरा पोस्ट करतोय कारण माझी तब्येत बरी नव्हती. पण या दिवसाच्या भावना आजही तितक्याच जिवंत आहेत. आज आषाढी एकादशी, प्रत्येक वारकऱ्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि पवित्र दिवस. तुम्हाला माहितीच आहे, आम्ही 2 दिवस आधीच पंढरपूरला पोहोचलो होतो आणि विठुरायाचं दर्शनही घेतलं होतं. त्यामुळे आज आम्ही दर्शनासाठी नव्हे, तर नगर प्रदक्षिणा, चंद्रभागेचं दर्शन आणि मंदिराच्या कळसाचं दर्शन घेण्यासाठी पुन्हा मंदिराकडे निघालो. मंदिराच्या परिसरात आज पाय ठेवायलाही जागा नव्हती. लाखो भाविकांचा महासागर विठुरायाच्या दर्शनासाठी जमला होता. 10 ते 15 किलोमीटर पर्यंतच्या रांगा, 17 ते 18 हॉलमधून पुढे सरकणारी बारी आणि तब्बल 40 तासांची प्रतीक्षा. पण त्या प्रत्येक चेहऱ्यावर एकच भाव होता, विठुरायाला भेटायचंच. वारीत एक सुंदर श्रद्धा सांगितली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल स्वतः मंदिराच्या कळसावर येऊन आपल्या भक्तांना दर्शन देतो. म्हणून अनेक वारकरी चंद्रभागेत स्नान करून मंदिरात प्रवेश न करता भक्तिभावाने कळसाचं दर्शन घेतात. श्रद्धेचं हे रूप पाहून मन अक्षरशः भारावून जातं. चंद्रभागेच्या तीरावर बसलो आणि क्षणभर सगळं शांत झालं. समोर वाहणारी चंद्रभागा, कानात घुमणारं रामकृष्ण हरी आणि मनात उभा राहिलेला संपूर्ण प्रवास. आळंदीपासून सुरू झालेली पायपीट, पावसात भिजलेले रस्ते, दुखणारे पाय, आजारपण, रस्त्याच्या कडेला काढलेल्या रात्री, जे मिळेल ते खाऊन काढलेले दिवस, कधी उपाशी झोपलो, कधी जिथे जागा मिळाली तिथे आंघोळ केली. पण या सगळ्या कष्टाचा अर्थ आज पंढरपूरच्या भूमीत येऊन उमगला. या वारीने मला फक्त विठुरायाचं दर्शन दिलं नाही, तर स्वतःची ओळखही करून दिली. संकटापासून पळायचं नाही, तर त्याच्यावर चालत पुढे जायचं, हे या प्रवासाने शिकवलं. काही प्रवास गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी नसतात, ते स्वतःला बदलण्यासाठी असतात. माझ्यासाठी ही वारी केवळ एक ट्रॅव्हल ब्लॉग नाही, हा माझ्या आयुष्यातील असा अध्याय आहे जो मी आयुष्यभर जपून ठेवेन. जर हा प्रवास तुमच्याही मनाला स्पर्श करून गेला असेल, तर हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांसोबत आणि प्रत्येक विठ्ठल भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी.